नमस्कार. मी रिटायर प्राध्यापिका डॉक्टर बेबी नागरे SCGM कॉलेज कोपरगाव येथून 2016 साली रिटायर झाले. आज मी आपल्यासमोर अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्य आणि त्यांच्या विचाराची गरज आणि उपयुक्तता यावर थोडक्यात विचार मांडणार आहे. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे स्वतः पाटील असल्यामुळे त्यांचा राजकीय संस्कार हे अहिल्याबाईंवरती होत गेले. त्यानंतर लग्न झाले ते मल्हारराव होळकरांच्या मुलाबरोबर, खंडेरावांबरोबर, आणि त्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे झाले. मल्हारराव हे राजकारणी घराण्यातले, वडील पाटील, आणि अशा ह्या राजकीय संस्कारांमुळं अहिल्याबाईंचं व्यक्तिमत्व हे फुलत गेलं. विशेषतः सासरी आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर मल्हाररावांनी जेव्हा ते लढायला जायचे, लढाया करण्यासाठी, त्यावेळी पत्रांमधून जे जे काही राजकीय ज्ञान या मुलीला दिलं, त्यामुळं खऱ्या अर्थानं मल्हारराव हे अहिल्याबाईंचे गुरु ठरले. अहिल्याबाईंचं व्यक्तिमत्व मुळामध्ये पुण्यश्लोक का म्हटलं जातं, तर भारतभर त्यांनी जे लोकांसाठी तळमळीनं काम केलं त्याची ती पावती म्हणजे पुण्यश्लोक, ही पदवी लोकांनीच दिली. अहिल्याबाईंनी अतिशय चोखपणानं न्यायप्रियता, सत्यप्रियता, कर्मावर विश्वास, इतरांचे पैसे म्हणजे विषयासमान मानणारी अशी ही नेतृत्व करणारी अहिल्याबाई प्रत्येक ठिकाणी सत्यवादीचे आपले पाठ हे समाजाला देत राहिली. आपल्या कृतीतून ती लोकांच्या मनामध्ये घर करून बसली. म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर, जेव्हा पती खंडेराव यांनी खतावणी भिरकावून मारली, ते काही त्यांना पसंत पडले नाही, आणि 25 मोहरांचा दंड करणारी, नवऱ्याला दंड करणारी अशी ही अहिल्यादेवी. त्याचबरोबर दुसरे बाजीराव पेशवे हे वारल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंत्यविधीचा खर्च हा शासकीय याच्यातून केला गेला, तिजोरीतून. ते त्यांना काही पसंत पडलं नाही. ते आपले एक रिश्तेदारच होते आणि आपल्या खाजगीतूनच त्याचा खर्च व्हायला पाहिजे होता असं ठणकावून आपल्या आर्थिक सल्लागाराला, गंगोबा तात्यांना सांगणारी ही अहिल्याबाई स्वतःच्या पुत्राला देखील मृत्यूदंडाची सजा सुचवणारी, आणि कोणताही कार्य त्याच्यामध्ये कोणीही त्यांच्याकडं बोट दाखवता कामा नये, काय रिश्तेदारांना त्यांनी जवळ केले वगैरे अशा पद्धतीनं ते त्यांनी कधी मनात आणलंच नाही. सत्यवादी माणसंही अशी असतात. आणि मग अशा विचाराची गरज आज आहे की नाही? आपणच विचार करा. आपण म्हणजे सर्वांनी, नागरिकांनी, नेत्यांनी, की आपण सन्मान घेतो, पण सन्मानासारखं आपलं चारित्र्य, सन्मानासारखं आपलं काम, कार्य, आपलं वागणूक, आपले विचार, आचार आहेत का, याविषयी आपण निश्चितच अहिल्याबाईंकडे पाहून जर तुलनात्मक विचार केला तर खूप काही त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. ज्यावेळेस भिल्ल समाज हे यात्रेकरूंना त्रास द्यायचे, त्यावेळेस ते उदाहरण देखील भयंकर दूरदृष्टीचं आहे. सरंजामदार काही मदत करायचे, त्यांना सांगितलं तुमची सरंजामदारी ही काढून घेण्यात येईल, चालणार नाही. आता या ठिकाणी सरंजामदार असो, भिल्ल असो,
गरिबांना न्याय मिळवून देणारी. कोणताही गुन्हा श्रीमंतानं केला काय आणि गरिबानं केला काय, न्यायाला उत्तर न्यायच. असं हे अतिशय चांगलं असं हे नेतृत्व. भिल्ल समाजाला धडा शिकवणारी, भिल्ल समाजाला जे भक्षक होते त्यांनाच रक्षक केलं, त्यांनाच नायक केलं. आणि एवढंच नाही तर त्या काळामध्ये एवढं मागासलेल्या समाजामध्ये आंतरजातीय विवाह लावून देईल असं राज्यात जाहीर करणारं नेतृत्व, एवढं धारिष्ट्य ह्या नेतृत्वामध्ये होतं. जो कोणी भिल्ल त्या यात्रेकरूंना त्रास देणारा भिल्लांचा बिमोड करेल त्याला मी माझी मुलगी देईल असं जाहीरपणानं त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्या पद्धतीनं भिल्लाबरोबर यशवंत फणसे यांच्याबरोबर लग्न लावून दिलं. एका दगडात दोन पक्षी मारले, जावई मिळाला आणि भिल्लांचा बिमोडही केला गेला. म्हणजे अशी काही उदाहरणं. सती जाण्याची पद्धत नव्हती. कुम्हेरीच्या लढाईमध्ये पती वारल्यानंतर मल्हारराव म्हटले, आता तूच माझा मुलगा हो, सती जाऊ नकोस, तूच मावळ प्रांताची माता हो, आई हो. आणि ते सगळं त्यांनी स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यकारभाराला सुरुवात केली. आणि ही अशी अनेक उदाहरणं देता येतील. मल्हारराव गेले, सासरे गेले, पती गेले, मुलगा मालोजी गेला, मुलगी मुक्ता गेली, नाथोबा गेला. आणि त्या अगदी एकट्या पडल्या. ते पाहून त्यांचा जो आर्थिक सल्लागार होता तात्याबा, गंगोबा तात्याबा, तो राघोबादादांना जाऊन मिळाला. राघोबादादांनी मग त्या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं. मावळ प्रांत आपल्याला कसा गिळंकृत करता येईल. परंतु अहिल्याबाईंनी ठणकावून सांगितलं की मी माझ्या स्त्री सैनिकांची फौज तयार केलेली आहे आणि तुम्ही जर आमच्या स्त्री फौज सैनिकांशी लढाई केली, आम्ही हरलो तर समाज काही म्हणणार नाही. परंतु स्त्री सैनिकांकडून राघवदादांची फौज हारली गेली, याच्यातून तुमची फारच नाचक्की होईल असं मानसिकरित्या त्यांनी खच्चीकरण केलं राघवदादांचं. म्हणजे किती मानसिकदृष्ट्या किंवा मानसशास्त्र ह्या नेतृत्वासाठी जे आवश्यक असतं हे किती चांगलं होतं अहिल्याबाईंचं, हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनानं त्यांच्या नावानं टपाल तिकीट काढलं. इंदूरच्या विद्यापीठाला नाव त्यांचं दिलं, इंदूरच्या विमानतळाला नाव त्यांचं दिलं, सोलापूरच्या विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं. एवढंच काय, आपल्या नगर जिल्ह्याला अहिल्यानगर हे नाव आता 13 मार्च 2024ला दिलं. आत्ताचीच ताजी गोष्ट सांगायची तर 31 मे 2025ला माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी भोपाळ येथे 300वी जयंतीनिमित्त, अहिल्याबाईंच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांनी एक स्मरण असं तिकीट, त्याचबरोबर 300 रुपयाच्या नाण्यावर अहिल्याबाईंचं चित्र राहील आणि अनेक असे कार्यक्रम, अनेक असे पुरस्कार देखील त्या दिवशी जाहीर केले, विशेषतः आदिवासी लोकांसाठी. म्हणजे हे सगळं हे का होतं? लोकांनी त्यांना लोकमाता पदवी दिली, लोकांनीच त्यांना पुण्यश्लोक पदवी दिली, लोकांनीच त्यांना गंगाजळ निर्मळ पदवी दिली. हे असं का होतं? असे सन्मान कोणाला मिळतात? मरावे परी कीर्तिरूपी उरावे. जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, जगण्या मरण्यामधले उरणे सुंदर आहे, उरणे सुंदर आहे. अशा ह्या लढवय्य नेतृत्वाला, अहिल्यादेवींना माझं नमन.